महात्मा फुले यांच्या ग्रंथसंपदा पाहू. महात्मा फुलेंच्या ग्रंथसंपदा. नमस्कार, केटी स्पर्धा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वागत. महात्मा फुलेंच्या ग्रंथसंपदा. तृतीय रत्न नाटकगृह. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा, जो की कुळवाडी भूषण या नावाने होता. ब्राह्मणांचे कसब. गुलामगिरी हे पुस्तक अमेरिकन जनतेने गुलामगिरी या प्रथेच्या विरोधात केलेल्या जनतेला हे अमेरिकन जनतेला अर्पण होतं पुस्तक. हंटर कमिशनपुढे सादर केलेले निवेदन. शेतकऱ्याचा आसूड. सत्सार भाग 1 आणि भाग 2. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक. सत्यशोधक. मंगलाष्टका सर्व पूजा विधी. अखंड आदी काव्यरचना. अस्पृश्यांची कैफियत आणि इशारा हे महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा होती. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक. महात्मा फुलेंबद्दल काही इतर माहिती. ज्योतिराव फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या पुस्तकाचा प्रभाव होता. 1888 पासून ज्योतिराव फुले हे महात्मा फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. मुंबईच्या जनतेने महात्मा ही पदवी दिली आणि या पदवी कार्यक्रमाचा आयोजन नारायण मेघाजी लोखंडे यांनी ठेवलं होतं. रोडे व कुंभार हे महात्मा फुले यांचे अंगरक्षक होते. हेच रोडे व कुंभार महात्मा फुलेंना सुपारी घेऊन मारायला पण आले होते सनातनींच्या सांगण्यावरून. महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली बुधवार पेठेत. त्याच्यानंतर महात्मा फुले यांनी 1852 रोजी अस्पृश्यांची सुद्धा स्वतंत्र शाळा काढली. त्याच्यानंतर 1852 साली महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. पुढे महात्मा फुले यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी काशीबाई नावाची ब्राह्मण बालविधवा यांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहात बाळातपण झाली होती. तिला पुत्र झाला होता, त्याचे नाव यशवंत होते. फुलेंनी त्यांना दत्तक घेतले आणि संगोपन केले. त्याचे मृत्यूपुत्र त्याच्याच नावाने केले, यशवंतच्याच. तो डॉक्टर झाला आणि विधवेच्या पोटी जन्म असल्यामुळे यशवंतचे लग्न होणे खूप कठीण होते. महात्मा फुलेंनी हडपसरचे ज्ञानबा कृष्णा ससाने यांची मुलगी राधा तिच्यासोबत लग्न केले, विवाह लावून दिला होता. फुले 1878 ते 1882 या 6 वर्षाच्या काळामध्ये पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. 1852 साली फुलेंनी एक वाचनालय काढले होते. शिक्षणाच्या बाबतीत महात्मा फुले यांच्या काही काव्यपंक्ती प्रसिद्ध आहेत. ते खालीलप्रमाणे बघा. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. ताराबाई शिंदे व पंडित रमाबाई फुले यांच्याकडून गौरव करण्यात आला दोघींचा पण. ज्ञानप्रकाश प्रभाकर, विविध ज्ञानविस्तार आणि निबंधमाला या वृत्तपत्रांनी फुले यांच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये टीका केली होती. तर सत्यार्थ दीपिका, सुबोध पत्रिका, ज्ञानप्रकाश या ख्रिस्ती वृत्तपत्रांनी फुले यांच्या कार्याचे कौतुक केले होते. महात्मा फुले व सत्यशोधक समाज. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. चुकून 1773 झाले. सर्व साक्षी जगतपती त्यास कोणास नको मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य होते. हे 24 सप्टेंबर 1873 पुन्हा आहे का सत्यशोधक समाजाची स्थापना. सर्व साक्षी जगतपती त्यास कोणाची नको मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते. प्रार्थना समाज व ब्राह्मण समाजावर महात्मा फुलेंनी टीका केली. महात्मा फुलेंचे सहकारी कृष्णराव भालेकर हे महात्मा फुलेंचे सहकारी होते, कवी होते, संपादक होते. दीनबंधू सार्वजनिक सभेची त्यांनी स्थापना केली होती. कृष्णराव भालेकर यांना दीनबंधू म्हणून सुद्धा ओळखले जात होते, कारण कृष्णराव भालेकर एक दीनबंधू नावाचे वृत्तपत्र चालवले. कृष्णराव भालेकर यांनी 1885 रोजी सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची मिरवणूक काढली. स्वामी दयानंद सरस्वती यांची मिरवणूक उडवून लावल्यानंतर त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेऊन भाषणे भालेकरांनी आयोजित केले होते. नारायण मेघाजी लोखंडे सत्यशोधक समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते. महात्मा फुलेंचे खंदे सहकारी कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते. 1880 मध्ये दीनबंधूचे ते संपादक पण होते. त्याच्यानंतर महात्मा फुलेंना सहकार्य केलेल्या त्यांच्या पत्नी देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका खंडोजी नेवासे झगडे पाटील यांच्या